आज मी तुमच्यासोबत स्नॅकची एक अशी रेसिपी शेअर करणार आहे, जी तुम्ही नक्कीच याआधी बनवली नसेल आणि जर एकदा बनवून खाल्ली, तर नक्कीच तुम्ही परत-परत बनवाल, एवढी चविष्ट लागते आणि साहित्यही खूप कमी आणि पौष्टिक अशी आहे. कारण यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्यांचा आपल्या घरामध्ये जे उपलब्ध असतात, त्यापासून बनवलेला आहे. चवीला तर एकदम भारी लागतं आणि सोबतच आपण ना ही चटपटीत अशी चटणी बनवणार आहोत, ज्यामुळे हे स्नॅक्स खरंच खूप चविष्ट लागतं. तर त्यासाठी आपण बघा इथे घेतलेलं आहे शेवया, ज्या आपण खीर गोडामध्ये म्हटलं तर खीर बनवतो किंवा तिखट हवं असेल तर उपमा बनवतो. तर आज आपण हे स्नॅक्स बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे शेवया या भाजलेल्या शेवया आहेत. मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळतात, न भाजलेल्याही मिळतात. तर इथे मी 1.5 कप घेतलेला आहे. तर तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. या प्रमाणामध्ये कमीत कमी 4 ते 5 हे स्नॅक्स आरामात होतात. तर आता हे स्नॅक्स आपण जे शेवया आहेत एका बाउलमध्ये घेतल्यानंतर आपण घेणार आहोत अर्धा कप दही. ताजं दही घ्यायचं आहे. हे घट्ट आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालावं लागेल. तर थोडं पातळ असेल ना तर पाणी नाही घातलं तरी चालेल. तर एकदमच घट्ट आहे त्यामुळे मी पाव कप एवढंच पाणी घालते. जास्त पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही आहे इथे. आणि यामध्ये ज्या शेवया आहेत आपल्याला भिजवायच्या आहेत. थोड्याशा सॉफ्ट झाल्या पाहिजेत एवढंच भिजवायचं आहे. जास्तही गलगलीत व्हायला नाही पाहिजेत, नाहीतर आपला जो स्नॅक्स आहे ना कुरकुरीत होणार नाही. त्यामुळे फक्त आपल्याला याला हलकंसं भिजवून घ्यायचं आहे, जे थोडेसे सॉफ्ट होतील. तर व्यवस्थित दही घालून आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता. जास्त पाण्याचाही वापर करायचा नाही. दहीही बरोबर आहे अर्धा कप 1.5 कपसाठी. आता हे आपल्याला कमीत कमी 10 मिनटं साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण ह्याबरोबर लागणारी जी चटपटीत चटणी आहे खाण्यासाठी ती बनवून घेऊया. तर इथे बघा चटणी ही जी आपण चटणी बनवतो ना कुठल्याही स्नॅक्सबरोबर खाल्लात तर अप्रतिमच लागतं. तर एकदा नक्की या पद्धतीची चटणी बनवून बघा. तर यासाठी आपल्याला लागणार आहे ताजी कोथिंबीर. कोथिंबीर देठासहितच घेतलेले. थोडे कोवळे देठ असतील तर ते नक्की घ्या. देठांमुळे चटणीची टेस्ट खूप छान येते. त्यानंतर थोडीशी घेतलेले आहेत पुदिने. पुदिने असतील तर घाला, नाही घातला तरी चालेल. माझ्याकडे होते म्हणून मी घातले. आणि एक अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. एक 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. जास्त घालायची नाही, नंतर लसणाचा खूप स्ट्रॉंग फ्लेवर येतो. त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. एक अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. आणि आपल्या चटणीला थिकपणा येणे, टेस्ट येण्यासाठी इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. 2 छोटे चमचे घेतलेले आहेत. नाहीतर फुटाणा डाळ जी येते ना ती घातलात तरी चालेल. आणि चटणीला टेस्ट येण्यासाठी इथे मी घालते आलू शेव किंवा सिंपल सेव असते ना ती घातलात तरी चालेल. अर्ध्या लिंबाचा रस इथे पिळून घालूया. खूप चटपटीत अशी चटणी लागते आणि तुम्ही ही बनवून आठवडाभर स्टोअर करून ठेवू शकता. खूप व्यवस्थित टिकते. आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. आणि जास्त पाणी घालायचं नाही आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि घट्टसर आपल्याला ही वाटून घ्यायची आहे. तर कमी पाणी घालून मी एकदम बारीक वाटून घेतलेली आहे. चटणीचा कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे. आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून ठेवलेली आहे आणि चटणी पण तयार झालेली आहे आणि आपलं जे शेवया भिजत ठेवल्या होत्या त्याही भिजल्या गेल्या आहेत. 10 मिनटं झालेली आहेत. मस्त बघू. आता मिक्स करून पाहूया. थोडंसं हलकंसं पाणी सुटलेलं आहे, ते आपल्याला गरजेचंच आहे. कारण असं मिक्स करत राहिलं की मग ते व्यवस्थित शेवया त्यामध्ये भिजल्या जातात. कारण ह्या शेवया जे असतात ना ते पाणी शोषून घेत नाहीत. त्यामुळे बघा पाव कप पाणी घातलं होतं ते बहुतेक तसंच आहे. पण यामध्ये आपण ज्या भाज्या वगैरे मिक्स करणार आहोत त्यासाठी ते प्रमाण बरोबर आहे. आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला खूप साऱ्या भाज्या. तर मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. इथे तुमच्या घरामध्ये ज्या भाज्या असतील ना, ज्या मुलांना तुम्हाला खाऊ घालायच्या त्या इथे घालू शकता. कोबी घेतलेला आहे. थोडासा बारीक चिरूनच घ्यायचे सगळ्या भाज्या, लक्षात ठेवा. सिमला मिरची घेतलेली आहे. तुम्ही गाजर, फ्लावर सगळं घालू शकता. थोडासा गाजर घेतलेला आहे, किसून घालायचं आहे गाजर. वरून थोडी बारीक चिरलेली हिरवी मिरची. इथे मी 2 घेतलेले आहेत. तिखट किती हवं आहे तुम्हाला त्यानुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि खूप सारी घालायची इथे कोथिंबीर. चवीनुसार घालूया मीठ. आता मीठ घातल्यानंतर काय करायचं आपल्याला लगेचच गॅसवरती पॅन ठेवायचं आहे. कारण लगेच याला पाणी सुटू शकतं ना मीठ घातल्यामुळे. आता बाइंडिंगसाठी आणि टेस्टसाठी खुसखुशीतपणा येण्यासाठी इथे मी बेसन घालते. तर 3 चमचे इथे बेसन घालते. काय होतं
फक्त शेवया वापरलेले आहेत. आपण इतर त्याला असं बाइंडिंगसाठी काहीच वापरलं नाही. त्यामुळे फक्त 2 ते 3 चमचे बेसन घालायचं, जास्त घालायचं नाही. कारण आपला मेन फोकस आहे शेवयांचा स्नॅक. त्यामुळे फक्त हलकंसं त्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे 2-3 चमचे बेसन घालायचं. तर हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. होऊ शकता मस्त व्यवस्थित आपलं असं बाइंडिंग झालेलं आहे. जास्त बेसनही घातलेलं नाही. शेवयांचाच हा स्नॅक्स आहे. तर आता जास्त वेळ जर तुम्ही याला ठेवलात ना तर पाणी सुटू शकतं आणि मग शेवया ही एकदम सॉफ्ट होतील. त्यामुळे लगेच आपण मीठ घातल्यानंतर स्नॅक्स बनवायला घ्यायचं. तर इथे मी पॅन घेतलेला आहे. त्याला थोडंसं तेल लावायचं. जास्त तेलाचीही गरज नाही. छोटा चमचा मी अर्धा तेल पॅनला लावून घेते. तेल पसरवून घेतल्यानंतर यावरती आपण हे स्नॅक्स घेतलेले आहे ते घालून घ्यायचं आहे. थोडंसं घालायचं, जास्त नाही. कारण तुम्हाला केवढं साईजचं हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे स्नॅक्स घालू शकता. तर इथे मी 2 चमचे भरून घातलेलं आहे आणि याला ना थोडं हलकासा गोल शेप देण्याचा प्रयत्न करायचा. कारण आपण डायरेक्ट याला पॅनवरती घालतो आहे ना, त्यामुळे पॅनवरतीच एकदम मीडियमवरती ठेवून याला हलकंसं सर्व बाजूने एकसमान करत गोल शेप देण्याचा प्रयत्न करायचा. आणि जास्त जाडही ठेवायचं नाही, जास्त पातळही नाही, मध्यम असं आपण याला शेप जाडी ठेवायची आहे. तर बघू शकता हलकंसं वरून तेल लावून घेऊया. जे स्नॅक जे आहे आपलं दोन्हीकडून छान शिजलं जाईल. जास्त तेलही लागत नाही आपल्याला. बिना फ्रायचा हा स्नॅक्स आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. आता याला कवर करून आपण एक साईडने व्यवस्थित वाफू देऊया. म्हणजे आपण यामध्ये ज्या कच्च्या भाज्या वापरल्या आहेत त्याही चांगल्या वाफल्या जातील, शिजल्या जातील. त्यामुळे एका गॅस साईडने 2-3 मिनटं ठेवायचं मीडियम फ्लेमवरती किंवा मंद फ्लेमवरती आणि याला अलगद पलटून दुसऱ्या साईडनेही शेकू द्यायचं. कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि खरंच चवीला तर एवढं भारी लागतं ना हे स्नॅक्स. मी आधी नक्कीच या पद्धतीने ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा. आणि आता परतून घेतल्यानंतर परत याला ना कवर करून दुसऱ्या साईडनेही चांगलं शेकू द्यायचं आहे. तर आपण आता ना चेक करूया दुसऱ्या साईडने या व्यवस्थित शेकलं गेलं की नाही. मंदपेक्षा थोडी कमी गॅस जास्त ठेवायची. म्हणजे स्नॅक्स चांगलं तयार होतं, चांगलं शिजलं जातं, भाजलं जातं. भाज्याही आतमधल्या चांगल्या भाजल्या जातात. बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. तर याच पद्धतीने आपण ना पटापट स्नॅक्स बनवून घ्यायचं. काय करायचं, फक्त जरासं तेल लावायचं पॅनला. वरती आपण हे बॅटर घालून घ्यायचं आहे. स्नॅक्स बघू शकता जास्त पातळ नाही, पटापट करायचं. कारण पाणी सुटलं नाही पाहिजे याला. म्हणून जेव्हा तुम्हाला बनवायचं असेल ना तेव्हाच यामध्ये भाज्या आणि मीठ मिक्स करायचं आणि पटापट बनवायला घ्यायचं. आधीपासून मिक्स करून ठेवायचं नाही. नाही तर म्हणाल तुम्ही पातळ झालं. जर असं वाटलं तुम्हाला पातळ झालं आहे, ते एखाद चमचा बेसन घालू शकता. तर आपल्या स्नॅक्सचा कलर बघू शकता किती सुंदर आहे. बघताच तोंडाला पाणी सुटलं असेल. चवीला खरंच खूप भारी लागतं आणि बाहेरच्या साईडने कुरकुरीत लागतं. अलगद तुटतं, एकदम सॉफ्ट आणि क्रिस्पी टेस्टी असं स्नॅक्स आपलं तयार झालेलं आहे. भरपूर भाज्या आणि युक्त